बालभारती कथा विश्व. सुगीचे दिवस. दिवाळी गेली, सुगीचे दिवस जवळ आले. थंडी कडाक्याची पडू लागली. या थंडीने लोकांचे ओठ फुटू लागले, टाचांना भेगा पडू लागल्या. सकाळ संध्याकाळ जाळ करून लोक शेतात बसू लागले. थंडीचा कडाका वाढला, ज्वारीच्या कणसात दाना भरू लागला. टपोरी कणसे भरदार दिसू लागली, वाऱ्याबरोबर ती डुलू लागली. हुरडा सुरू झाला, आज या शेतावर तर उद्या त्या शेतावर. लोक हुरडा खायला जाऊ लागले. पाखरांचे थवेंच्या थवे पिकांवर येऊन बसू लागले. पाखरे येऊ नये म्हणून शेतात बुजगावणी उभारली जाऊ लागली. पाखरांना कलण्यासाठी शेतकरी गोफणी फिरू लागले. तोंडाने हा 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 करून ओरडू लागले. यांच्या जोडीला डबेही वाजू लागले. या आरडाओरड्याने गावचे शिवार घुमू लागले. भल्या पहाटेपासूनच शेते अशी गजबजून जाऊ लागली. पाखरांचे थवे या पिकावरून त्या पिकावर उडू लागले. हुरड्याचे दिवस संपत आले. ज्वारीची पाने बुडक्यापासून शेंड्यापर्यंत वाळत चालली. हिरवे शिवार पिवळे दिसू लागले. शेतातील भुईमुगाच्या वेलांचा रंगही बदलू लागला. त्याची हिरवे पाने करडी दिसू लागली. शेंगांची काढणी सुरू झाली. गावातील बायकांमुले शेंगा वेचायला जाऊ लागली. रोज संध्याकाळी शेंगांनी भरलेल्या दुरड्या घरी येऊ लागल्या. भाजलेल्या शेंगातील तो मऊ सुरकुतलेला दाना पूर्णागत लागू लागला. शेंगांची काढणी संपत आली आणि जोंधळाची कापणी सुरू झाली. ऐन सुगीची गडबड दिसू लागली. बायका, मुले, म्हातारी, कोतारी सारी याच कामात दंग होऊन गेली. गावात कोणी दिसेनासे झाले. दिवसभर घरांना कुलपे लागू लागली. शेतातून अशी कापणी सुरू झाली. विळे लागून कोणाची बोटे कापू लागली. सड लागून कोणाच्या पायाला जखमा होऊ लागल्या. तात्पुरती चिंधी बांधून लोक तशीच कामे करत होती. कुणाची कापणी चालू होती, कुणाची खुडणी सुरू होती. कुणी खुडलेली कणसे खळ्यात आणून टाकत होते. खळ्यातल्या तिवड्याभोवती बैल फिरत होते. त्यांच्या पायाखाली कणसे रगडली जात होती. कुणाची अशी मळणी सुरू होती. कुणी या मळलेल्या दाण्यांना वारे देत होते. कुणी हे दाणे पोत्यात भरत होते. कुणी ही भरलेली पोती गाडीत घालून घरी नेत होते. कामाची अशी धांदल सुरू होती. सुगीशिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते. सुगी अशी ऐन बहरात आली होती. सुगी पिकाच्या काढणीचा काळ. शिवार, गावाभोवतालची सीमेपर्यंतची शेत जमीन, सड, कापलेल्या ज्वारीचा टोकदार बुडखा, खळे, धान्याची कणसे मळण्याची किंवा झोडपण्याची वाटोळी जागा, मळणी, कणसे झोडपून किंवा जनावरांकडून तुडवून धान्य काढणे, तिवडा, खळ्यांच्या मध्यभागी असलेल्या लाकडी उभा खांब किंवा मेंढ. शेतकऱ्यांची लगबग, पिकांच्या दिवसातील त्यांची होणारी धांदल, चाललेली घाई आणि कामाची लगबग असं सगळं वर्णन शेतकऱ्याचं ह्या कथेत आपल्याला दिसून येते. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.